आरबी लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। सातगाव डोंगरी येथील ग्रुप ग्रामपंचायतीची ग्रामसभा मोठ्या वादात सापडली। ग्रामसभेत नेहमीप्रमाणे ग्रामसेवक गैरहजर राहिल्याने त्यांच्या जागी ॲडिशनल अधिकारी उपस्थित होते। मात्र ग्रामसेवक वारंवार ग्रामसभेला अनुपस्थित राहत असल्याने गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। ग्रामसभेत सरपंच व काही विरोधी पक्षाचे सदस्य उपस्थित असताना गावातील नागरिकांनी ग्रामसेवकाच्या गैरहजेरीबाबत जाब विचारला। यावेळी उपसरपंचांनी बोलताना ग्रामसभेत उपस्थित नागरिकांबाबत अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अपशब्द वापरल्याचा आरोप करण्यात आला। नागरिकांना कुत्र्यासारखी वागणूक देणारी भाषा वापरल्याने सभेत प्रचंड गोंधळ उडाला। या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी तीव्र निषेध नोंदवत ग्रामसभा तात्काळ तहकूब करण्याची मागणी केली। अखेर वाढता तणाव लक्षात घेता ग्रामसभा तहकूब करण्यात आली। गावकऱ्यांनी स्पष्ट मागणी केली आहे की पुढील ग्रामसभा 2 दिवसांच्या आत घ्यावी व त्या ग्रामसभेला ग्रामसेवक स्वतः उपस्थित राहणे बंधनकारक करावे, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे। या घटनेमुळे सातगाव डोंगरी ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे। मूर्ती आहे की काय असे आम्हा ग्रामस्थांना वाटू लागले आहे। कारण ग्रामपंचायत कार्यालयामध्ये वारंवार आम्ही तक्रारी करून सुद्धा तक्रारीचे निवारण होत नाही। परंतु आम्हा गावकरी नागरिकांना आश्चर्य वाटते, शासनाच्या विविध योजना, अभियान, केंद्र शासन, राज्य शासन, 15वा वित्त आयोग, खासदार, आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती निधी व ग्राम निधी आणि इतर निधी या सर्व योजनांमधील निधी जातो कुठे हे आम्हा गावाला न उलगडणारे कोडे झालेले आहे। तरी 21, 22 ते आजपर्यंत या सर्व शासनाच्या व इतर योजनांमधील मिळणारा निधी सातगाव डोंगरी ग्रामपंचायतला किती प्राप्त झाला व आजपर्यंत कोणकोणत्या योजना आपल्या गावाच्या ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात आल्या व किती योजनांचे काम चालू आहेत व कोणत्या पूर्ण झाल्या, त्या योजनांच्या कामावर किती निधी खर्च झाला, त्या सर्व कामाचे ऑडिट रिपोर्ट छायांकित प्रत ग्रामपंचायती सर्व बँक पासबुक आजपर्यंत प्रिंट केलेल्या छायांकित प्रत मिळावी व पासबुक सभेमध्ये असावे। बरोबर आहे का? मग